नमस्कार. MPSC एक्झाम मंत्रामध्ये मी स्वप्नील जगदाळे JD सर आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि मॅथ्स P2P जो काय आपण इनिशिएटिव्ह प्रोग्राम चालू केलेला आहे त्याचा आपण ॲनालिसिस पाहत आहोत. आजचा जवळजवळ डे 5 त्याचा आपण ॲनालिसिस पाहणार आहोत. डेली 5 क्वेश्चन आपण टाकतोय जेणेकरून एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे आणि एक्झामला जे आलेले क्वेश्चन म्हणजे PYQ त्याच्याच अनुषंगाने आपण हे क्वेश्चन तयार केलेले आहेत आणि काही PYQ पण आपण आहे तसे टाकतोय. कारण का तर काय होतं की रिपीट होतात PYQ आणि त्याचा फायदा होतो. डिरेक्टली आपल्याला आन्सर लिहिता येतं, काही क्वेश्चनचं वेळ वाचतो. आता पहिला क्वेश्चन पाहूयात त्याच्यातला की एका पुस्तकाचा 3/5 भाग व 250 म्हणजे 250 पाने वाचून झाल्यानंतर 50 पाने वाचायची राहिली तर पुस्तकात किती पाने आहेत. आता ज्यांनी आत्ताचा पेपर दिलेला आहे प्रीचा, ग्रुप बी चा असेल किंवा सी चा असेल, बरोबर, जो पेपर दिलेला आहे त्याला लगेच क्लिक झाला असेल, सेम असा क्वेश्चन होता त्याच्यामध्ये. ओके, आणि सेम क्वेश्चन होता, काहीच फरक नव्हता, आकडे फक्त बदल होते. त्याच्याच अनुषंगाने हा क्वेश्चन तयार केलेला आहे. तर पुस्तकात एकूण किती पाने आहेत. आता मी पहिल्यांदा शॉर्ट ट्रिक्सने सांगतो की लगेच लक्षात येईल. हे 250 पाने वाचून झालेली आहेत आणि 50 पाने वाचायची शिल्लक राहिलेली आहेत. म्हणजे पुस्तकाचा 3/5 भाग व म्हणजे अधिक प्लस 50 पाने. आता हे 250 अधिक हे 50, 300 पाने, बरोबर आहेत. आणि पुस्तकाचे 3/5 भाग अजून काढायचे आपल्याला. आता एक करायचं, हे वाचून झालेली आणि शिल्लक राहिलेली त्याची बेरीज केली. 300, हे शॉर्ट ट्रिक सांगतो, 300 गुणुले काय करायचं की आता 3/5 पाने वाचून झालेली आहेत म्हणजे राहिलाय किती रे, ह्याच्यामध्ये राहिलाय किती, 2/5 हा शिल्लक राहिलेला आहे, बरोबर आहे. 2/5 शिल्लक राहिलंय. कारण का या 3 मध्ये अधिक 2 मिळवले की 5 होतात. 5/5 1, शिल्लक किती, 2/5 राहिलेला आहे. तो काय करायचा, फक्त उलटा लिहायचा इथे, 300 गुणुले 5/2. आता हे बे के बे 300 ला काय होणार आहे, 150चा भाग जाणार आहे. 150/5 किती, 75 म्हणजे 750. 750 त्याचं उत्तर आहे. ओके, हे झालं शॉर्ट ट्रिक्सनी. जेवढी पानं पुढची आहेत त्याची बेरीज करायची, 250 आणि 50, 300. त्या 300 ला गुणुले काय केलं मी, शिल्लक राहिलेला भाग 2/5, पण लिहिताना तो उलटा लिहिला 5/2 ने. हे झाली शॉर्ट ट्रिक्स. आणि जर अशा पद्धतीने सोडवायचं म्हटलं, बेसिक पद्धतीने पाहायचंय, बेसिक पद्धतीने म्हटलं गेलं तर पुस्तकात एकूण पाने X आहेत असे मानू, बरोबर आहे, X पाने आहेत असे मानू. मग 3/5, Xच्या 3/5 लक्षात येते, Xच्या 3/5 व हे 250 आणि हे 50, हे जर सगळे मिळवले तर पुस्तकाची एकूण पाने होतात X, जी की आपण मानलेली आहेत. आता हे सगळं सोल्युशन केल्यानंतर जे उत्तर येणार आहे ते आपण पाहूयात. आता इथे किती येते, हे 3x/5 प्लस हे 300, 250 अधिक 50 इज इक्वल टू X. आता हे 300 जागेवरच ठेवूयात आणि X वजा हे तिकडे जाणार आहेत, 3x/5. आता हे 300 इज इक्वल टू, आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशनने काय होणार, 5x वजा 3x डिवायडेड बाय 5, तिरकस गुणाकार ज्याला आपण बोलतो. आता हे 300 इज इक्वल टू पाहायचे 2x डिवायडेड बाय 5. ओके, मग 300 गुणुले 5 आणि हे भागिले 2 इज इक्वल टू X. मागाच्या सारखं आलं का इथे. मग इथे काय येणार आहे, 150चा भाग जाणार आहे, 150 गुणुले 5 म्हणजे 750, एकूण पाने 750. सेम तेच आलं का, हे सगळं कॅल्क्युलेशन सोड ऑप्शन नंबर 1. आणि आपण शॉर्ट ट्रिक्सनी काय सांगितलं होतं की ह्याची आणि ह्याची बेरीज करायची, 300 त्याला गुणुले काय करायचं, ह्याचा जो शिल्लक भाग आहे, शिल्लक 3/5 झालेला आहे, शिल्लक किती राहतोय, 2/5. तो कशा पद्धतीने काढला,
की ह्या 3मध्ये किती मिळवल्यानंतर 5 येतात 2, मग 2/5 शिल्लक राहिला, पण तो 2/5 गुणुले करताना उलटा लिहायचा, 5/2 डिरेक्टली उत्तर येतं. ओके, लक्षात आलंय? पुढे जाऊयात आपण. आता इथे पाहायचे साधं सिंपल गणित आहे. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितले, बरोबर आहे? एक्स ची व्हॅल्यू आता इथे एक्स ची व्हॅल्यू आपण काढूयात. आता 3/4 इकडे एका साईडला काढूयात. 3/4 त्याच्यानंतर 1/5 प्लस एक्स इज इक्वल टू, फक्त जवळजवळ घेतलंय ते, आणि इज इक्वल टू 4/3. आता एक लक्षात आलं असेल, लसावी पद्धती माहिती आपल्याला एलसीएम पद्धतीने काढता येतं, सोपं जातं. नाही तर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि मग पुढे परत ते खूप लेंदी प्रोसेस होती त्याची. आता इथे x इज इक्वल टू 4/3 आहे तसं, हे अधिक आहे तिकडे जाऊन वजा होणार, वजा 3/4 वजा 1/5. ठीक आहे, x इज इक्वल टू, आता एक लक्षात घ्यायचं, 3, 4 आणि 5चा लसावी एलसीएम किती येतोय? 3, 4, 5चा 3 चोक 12, 12 पंचे 60, 60 हा लसावी येतोय. ओके, डिरेक्टली एलसीएम पद्धतीने. आता एक लक्षात घ्यायचं, इथे छेदामध्ये 60 एकाच ठिकाणी दिसतोय, डिरेक्टली उत्तर लिहून टाका. आलं लक्षामध्ये? काय केलं इथे? नाही, ज्याच्या लक्षात आलं त्याने. उत्तर येतंय का ते चेक करूयात आपण पुन्हा एकदा. ओके, 60 लसावी आला. आता ह्या 3ला कितीने गुणल्यानंतर 60 येत आहेत? 20 ने गुणल्यानंतर. मग वर पण इथे 20 नेच गुणायचं. आता इथे 4ला कितीने गुणल्यानंतर? 15 ने गुणल्यानंतर, वर पण 15 नेच गुणा. 5ला कितीने गुणल्यानंतर 60 येते? 12 ने. मग इथे 12 ने गुणलं आणि इथे 12 ने गुणलं. एलसीएम पद्धत ह्याला बोललं जातं. आता हे कितीने? 20 ने. 20 चोक 80, त्याच्यानंतर वजा 15 त्रिक 45 आणि वजा 12 एके 12. एक्स इज इक्वल टू, खाली 60 आहे तसे, 80 वजा 45 वजा 12, 80तनं 45 मायनस केले, हे 5 आणि 7तनं 4 गेले इथे 3, 35. आता 35 मधनं 12 मायनस करायचे, 5तनं 2 गेले 3, 3तनं 1 गेला 2, 23. 23/60, 23/60. ऑप्शन नंबर 2 साधं सिंपल आहे. ह्या मेथडने आपल्याला सोपं जातं एलसीएम पद्धतीने. आणि जर ही एलसीएम मेथड सांगितली मी, ओके. आता जर आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं म्हटलं, कशा पद्धतीने? हे 3/4 अधिक 1/5 आणि नंतर अधिक x इज इक्वल टू 4/3. मग सुरुवातीला ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. ओके, 5 त्रिक 15, 15 अधिक हे 4 एके 4, 15 आणि 4 19, 4 पंचे 20. बरोबर, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन, ह्याचा गुणाकार अधिक ह्याचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार, अधिक x इज इक्वल टू 4/3. ओके, आता x इज इक्वल टू 4/3 हे तिकडे जाऊन वजा होणार 19/20. बरोबर आहे. ओके, आता x इज इक्वल टू, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन परत होणार, 20 चोक 80, 19 त्रिक 57 डिवायडेड बाय 20 त्रिक 60. x इज इक्वल टू 80 मधनं 57 गेले किती? 23. 23 डिवायडेड बाय 60. अशाही पद्धतीने येतं. आपल्याला ज्या पद्धतीने सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने सोडवायची. ओके, लसावी पद्धतीने सोपं पडलं लसावी. खरं तर लसावी पद्धतीने सोपं जातं, कारण मी ते समजण्यासाठी ते तुम्हाला सांगितलं होतं की गुणुले एवढे, नाही तर डिरेक्टली उत्तर येतं. आता इथे काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय की 0.0196 इथं आपल्याला वर्गपाठ असणे महत्वाचं आहे. कितीपर्यंत वर्गपाठ करायचे? 1 ते 30 पर्यंत वर्गपाठ करायचेच. घन 1 ते 10 पर्यंत असलं तरी पुरेसं आहे. आता आपल्याला 196 कशाचा तरी वर्ग आहे, 14चा वर्ग आहे, परंतु वर्गमुळात आहे ते, आणि त्याच्या पुढे 1 2 3 4 अशा पद्धतीचं आहे. 4 आहेत,
म्हटल्यानंतर 14चा वर्ग आहे म्हटल्यानंतर काय 0.14 येणार आहे वर्गमुळाच्या बाहेर, कारण 0.14 गुणिले 0.14 बरोबर आहे, 4 वर्गमुळात आहे बरोबर. आता अधिक हे इथे लिहिलं बरं का 196चं वर्गमुळाच्या बाहेर काढलं. आता ह्याचा गुणाकार करा किंवा हे जरी केलं तर परंतु इथे एकच घर आहे आणि इथे एकच घर आहे. तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर 2 घरं पाहिजेत पॉईंटच्या, मग सोपं जाते. मग इथे डिरेक्टली काय करा, हे एकत्र घ्यायचं इथे 1.6 आणि 0.9 लक्षात येत आहे तुमच्या. आता इथे डिवायडेड बाय, आता हे पूर्णांक युक्त पूर्णांक 16 एके 16 अधिक 9 किती येणार आहे 25/16. 25/16 हे तर आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने काढायचंय. 16 एके 16 अधिक 9 25/16. आता हे 0.14 हे डिरेक्टली आलेलं आहे आपलं, कारण का तर हे कशाचा 0.14 हे कशाचा आहे 14चा वर्ग आहे 196 बरोबर आहे. मग पॉइंट मध्ये म्हणून 0.14 घेतलं कारण 4 घरं आहेत. अधिक आता इथे पॉइंट नंतर द्या 16 गुणिले 9 144. 144 येते, परंतु पॉइंट किती येणार आहे इथे पाहायचे 1 आणि 2 घरं सोडून येणार आहे पॉइंट बरोबर आहे. आता 144 मध्ये 1.44 डिवायडेड बाय, आता हे काय येणार आहे 25 भागिले, इथे लिहिलं तरी चालेल काही अडचण नाहीये, म्हणजे 5/4 येणार आहे. 25 वर्गमुळातनं बाहेर काढलं 5, 16 वर्गमुळातनं बाहेर काढलं 4. आता हे वर्गमुळातनं बाहेर काढायचं म्हटलं 144 कशाचा वर्ग आहे 12चा वर्ग आहे, म्हणजे इथे 2 घर आहेत म्हणजे 1.2 येणार फक्त, म्हणजे 0.14 अधिक 1.2. आता इथे लक्ष द्यायचे 5/4 म्हणजे भागिले म्हणजे उलटून गुणुले, म्हणजेच काय येणार आहे गुणुले 4/5 येणार आहे. 5/4 म्हणजे 4/5 भागिले म्हणजे उलटून गुणुले होणार आहेत. आता 0.14 अधिक 12×4 = 4.8 येणार आहे डिवायडेड बाय 5. आता इथे परत क्रॉस मल्टिप्लिकेशन येणार आहे 14×5 = 70 बरोबर आहे. 14×5 = 70 येणार आहे, परंतु 0.70 येणार आहे कारण पॉईंट 2 घर अधिक 4.8 भागिले 5. आता हे 0.70 अधिक 4.8 0.70 अधिक 4.8 म्हणजेच 80. 8 7 15 हातचा आला 1 म्हणजे 5.5/5 म्हणजेच किती 55/5 केलं तर 11 येते. 1 घरे म्हणून 1.1. ऑप्शन नंबर किती 4th ऑप्शन नंबर 4 त्याचं उत्तर येते. हे व्यवस्थितरित्या करायचे, सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. फक्त इथलं कॅल्क्युलेशन 16×9 = 44 अगोदर करायचे, मग ते 1.2 बाहेर घ्यायचे. इथे 16 एके 16 16 9 25 5/4 येते. तशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन होतं. ओके, पुढे पाहूयात आपण. आता हे तर साधं सिंपलच आहे. काय विचारलं इथे 2 संख्यांचा मसावी 5 आणि लसावी 240 येतो, तर त्याच्यापैकी एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या कोणती. साधा सिंपल फॉर्म्युला आहे मसावी गुणुले लसावी, मसावी गुणुले लसावी इज इक्वल टू पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या. साधा सिंपल फॉर्म्युला आहे. आता मसावी 5 गुणुले लसावी 240 इज इक्वल टू एक संख्या दिलाय कोणती तरी 15 आणि दुसरी संख्या विचारलेली आहे. बस हे काय गुणाकार करायचा नाही. 5 गुणुले 240 हे इकडे जाऊन भागिले होणार आहे 15. हे दुसरी संख्या आहे तसं इथे. ओके, 5 एके 5 5 त्रिक 15 3 एके 3 3 8 24 80 येते. दुसरी संख्या 80. 80 कुठे ऑप्शन नंबर 2. लक्षात येते अशा पद्धतीने. आता हे जर सोडवायचं नसेल पहिली संख्या दुसरी संख्या हे कॅल्क्युलेशन जर सोडवायचं नसेल तर साधं सिंपल आहे. काय करायचं की मसावीने ह्या दिलेल्या संख्येला कुठे कुठे भाग जातोय 5 ने तर सगळीकडेच भाग जातोय 5 ने भाग 60ला 90ला 100ला 80ला. तो आपला शॉर्ट ट्रिक्स गेली. आता लसावी
लसावी म्हणजे ह्या दिलेल्या संख्येनी त्याला भाग जातोय का चेक करायचं. 90ने जातोय का नाही जाते, 100ने जातोय नाही जाते, राहते काहीतरी शिल्लक पूर्ण भाग. 60ने जातोय जातोय, 80ने जातोय जातोय. आता 60 आणि 80 या दोन्हीपैकी एक उत्तर असणार. बरोबर आहे, 60 आणि 80. तर त्या हिशोबाने आपल्याला चेक करायचं. ओके, पुढे जाऊयात. हा, आता हा 5वा क्वेश्चन आहे. क्वेश्चन करेक्शन करायचे. क्वेश्चन असा आहे 7x अधिक 15 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 1/k इज इक्वल टू 13x वजा 2 असा क्वेश्चन आहे. क्वेश्चन सुरुवातीला करेक्शन करायचे. 7x अधिक 15 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वजा 1/k इज इक्वल टू 13x वजा 2. तर k ची किंमत काढा. अतिशय चांगला क्वेश्चन दिलेला आहे इथे. तर आपल्याला हे समजत का नाहीये, कारण अशा पद्धतीचं इक्वेशन दिल्यानंतर बाबा कसं काढायचं. तर काही अवघड नाहीये हा क्वेश्चन. तर इकडे लक्ष द्यायचे व्यवस्थितरित्या. ठीक आहे, आपण क्वेश्चन पुन्हा एकदा लिहितो मी इथे. 7x अधिक 10 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वजा 1/k इज इक्वल टू 13x वजा 2. क्वेश्चन पुन्हा एकदा लिहिलंय. तर k ची किंमत आपल्याला काढायची. बस लक्षात आला क्वेश्चन. आता मी थोडासा क्वेश्चन वरच्या साईडला घेतो जेणेकरून आपल्याला इथे स्पेस मिळेल. हे वर जात नाही संपूर्णच. ठीक आहे, काही विषय नाही. ठीक आहे, तो ठीक आहे. इथेच आपण क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करूयात जे आहे त्याच्यावरच. आता इथे काय करायचे, फक्त हे सगळीकडे इक्वल दिलेलं आहे. मग जर 7x अधिक 10 इज इक्वल टू हे 13x वजा 2, बरोबर आहे ना. हे इक्वलच आहे ना संपूर्ण. मग इथलं आणि शेवटचं घेतलं मी फक्त. आता 10 अधिक 2 येणार आहे इथे, वजा अधिक होणार आहे. आणि 13x वजा 7x. मग 13तनं 7x गेले किती, 6x. आणि 10 आणि 2 12. म्हणजे 12/6 म्हणजेच x ची व्हॅल्यू आली 6 दुणे 12. x इज इक्वल टू 2 आलं आपल्याकडे. x ची व्हॅल्यू 2 आली. आपल्याला काढायचे k ची व्हॅल्यू. कुठे पण टाकली तरी आले, ह्याच्यामध्ये टाकली किंवा ह्याच्यामध्ये टाकली तरी येईल. आता आपल्याकडे इथे घेऊयात एक्स स्क्वेअर वजा 1/k इज इक्वल टू 13x वजा 2. लक्षात येते. आता x ची व्हॅल्यू 2 टाकली इथे, तर 2 चा वर्ग केला 4, बरोबर आहे. इथे 2 चा वर्ग 4 करूयात. आणि 13 गुणिले 2 वजा 2. 2 ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू 2 टाकली. 2 चा वर्ग 4 मायनस 1/k इज इक्वल टू 13 दुणे 26 वजा 2. इथपर्यंत आलंय. आता हे 4 वजा 1/k इज इक्वल टू इथे 26 वजा 2 24. आता हे 4 इकडल्या साईडला झालं, आलंय. ओके ओके. आता इकडे लक्ष द्यायचं पुन्हा एकदा. हा, आता इथं आलतं आपलं की 4 वजा 1/k इज इक्वल टू 24 आलतं. आता हे 4 वजा हे 24 इकडे घेतलं आणि हे 1/k तिकडे जाणार आहे, अधिक होणार आहे. आता 4 वजा 24 म्हणजे वजा 20 येणार आहे. आणि हे 1/k. आता एक लक्ष द्यायचंय. हे k जर इकडे घेतलं आणि हे 1/20 होणार आहे, परंतु हे चिन्ह वजाचं होणार आहे. म्हणजे वजा
1/20 येणार आहे त्याचं उत्तर, जे की ऑप्शन नंबर आपल्याला लक्षात येत असेल इथे. ऑप्शन नंबर कुठे येते? वजा 1/20 ऑप्शन नंबर इथे 4, ऑप्शन नंबर 4 येते इथे. ऑप्शन नंबर 2 -1/20 ऑप्शन नंबर 2 ला येते आणि +1/20 4 ला येते, परंतु उत्तर आपले -1/20 ऑप्शन नंबर 2 अशा पद्धतीने ते सोडवायचं. प्लसचं मायनस जरी झालं तरी उत्तर चुकतं इथे. ओके, तर अशा पद्धतीचे हे 5 क्वेश्चन होते आपले. आपण थांबूया त्या ठिकाणी. थँक्यू.